कसं आहे एकदम डार्क पोर्ट्रेट. आयुष्यात पहिल्यांदा मी असं डार्क पोर्ट्रेट करायला लागले. तुम्हाला आलं नाही ते आणि मला उठवील आहे बघ. उठ, जमते का? जमते. संजय जाधव सर माझ्या जोडीला आहे, ज्यांची आज आम्ही रांगोळी काढली आहे. तर त्यांचा सेवानिवृत्तीचा सोहळा आहे आणि त्यांना रांगोळीची खूप आवड आहे. अर्थातच त्यांना कलेची खूप आवड आहे. तर त्यांना विचारते मी की तुम्हाला तुमची रांगोळी कशी वाटली? बापरे बरं आलं म्हणजे स्वतःचा फोटो वगैरे आणि आपण एवढं सुंदर आहोत हे बघताना. सुंदरच आहे तुम्ही. हे बघताना बरं, पण आता आपण सुंदर आहोत हे वाटणं खूप चांगलं असतं. आणि मला तर मी गणेशचे आभार माने की मला एवढं सुंदर पोर्ट्रेट त्याने केलं, तर मला खूप आभार मानायचं वाटतं. खूप मनापासून धन्यवाद द्यायचं. आणि त्यांचा फक्त एकट्यांचाच म्हणजे सेवानिवृत्ती प्रोग्राम आहे, पण त्यांचे 2 जिवलग मित्र आहेत, त्यांची सुद्धा त्यांनी रांगोळी आवर्जून काढायला आम्हाला सांगितली. म्हणजे आम्हाला हे एक कौतुक आणि एक विशेष वाटते, म्हणजे नवल वाटलं की त्यांच्या जोडीला त्यांचे 2 मित्र पण आहेत. तर अशी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. हे 2 माझे जे मित्र आहेत ना, यातल्या मी एकाला प्यारा दुश्मन म्हणतो आणि एकाला मी प्यारा मित्र म्हणतो. म्हणजे एक माझं म्हणजे दोघांची आमची तिघांची आमची वेगळी व्यक्ती होती. आम्ही तिघं पण एकत्र विभागात एकत्र फिरायचो. त्यामुळे ते आम्ही तिघंही एक त्रिकूट म्हणून, त्रिदेव म्हणून किंवा ब्रह्मा विष्णू महेश किंवा अमरपर्यंत असं वेगवेगळ्या नावाने आम्हाला ओळख झाली. त्यामुळे ही आपली मैत्री. आता ये दोस्ती म्हटले मी, ये दोस्ती म्हणजे ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, ये दोस्ती आपसे थोडी कम होती जाएगी, क्या होगा पता नाही आहे. मी असं क्वेश्चन मार्क देतं. तर माझ्या त्या दोन्ही मित्रांना मी म्हणतं की बघा आता मी तुम्हाला म्हटलंय दोस्ती आता ठेवायची आपल्या पुढे असं. आणि पण हे राहू दे बाजूला, पण रांगोळीमधून मी ते पोर्ट्रेट केलं ना, तर मला सतत माझ्या भावाची पण आठवण होती. गणेशला बघितलं पण मला माझ्या भावाची आठवण होते की माझा भाऊ पण असंच रांगोळ्या काढायचा. आता नाही आहे या जगात, पण गणेशला बघून मला त्याची पण आठवण होते. आणि गणेश खूप थँक्यू धन्यवाद सर. म्हणजे इतकं सुंदर पोर्ट्रेट आम्हाला केलं, थँक्यू. आणि गणेश खरंच खूप चांगला मुलगा आहे. मी तुमचं सांगू का मांजराबद्दल बोलू? नाही मी म्हणते मला ते सांगायला हवं. ॲक्च्युली मला खूप आता खर्च झाला, त्यामुळे जरा मी मांजर की त्याचं नंतर देण्याचं गरज. आणि त्याने एका शब्दात म्हणाल की ठीक आहे ना. म्हणजे मी भरपूर सध्या बिझी शेड्यूल आहे माझा, पण सरांचं बोलणं किंवा त्यांचे एक फोन करून सांगणं की सर तुम्ही फ्री आहेत का, असा रिस्पेक्ट देणार. त्याच्यामुळे मला कुठेतरी यांचा स्वभाव एवढा आवडला ना, मी म्हटलं ना या माणसासाठी आपण वेळ काढून करूया. आणि मला ॲक्च्युली माहीत नव्हतं की यांचा सेवानिवृत्तीचा प्रोग्राम आहे. मला वाटलं गेट टुगेदर वगैरे काही असेल, कारण सिंगल फोटो आणि 2 मित्र सोबत आहेत, त्याच्यामुळे असं वाटलं गेट टुगेदर असेल. पण खरंच ही कला जिवंत ठेवणारी माणसं आहेत या जगात, त्यामुळे थँकफुल टू सर. आणि तुम्हाला सेवानिवृत्तीच्या म्हणजे ही सेवानिवृत्ती नाही आहे, तुम्ही आता कलेची सेवा करणार. तेव्हा त्यांना वाटेल फोटो दाखवायला, फोटो केल्यावर त्यांना वाटेल यायला पाहिजे. हा आता मी कसं करू ना, म्हटलं तर ह्या दोघांना आपले एक प्यारा दुश्मन काय म्हणत एक प्यारा दोस्त असे 2 छान बनवलं. पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा देतो यांना मी. आणि असंच आमच्या पाठीशी आमच्या कलाकारांना पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन द्या. आणि स्वतःही एक कलाकार असल्यामुळे ते नक्कीच या कला क्षेत्रामध्ये योगदान देतीलच. त्यामुळे थँक्यू सर, धन्यवाद. थँक्यू. हो काढा. पाच वाजता उठले, ह्याला म्हणतात मेहनत, डेडिकेशन आहे ना. आहे तिथं आता स्ट्रगल चालू होईल नंतर. जीवन करते.